काल आपण जे उपवासाच्या भाजणीचं पीठ केलं त्यापासून आपण आज उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत. तर थोडंसं हे पीठ घेऊन त्यामध्ये कच्च्या केळीचं पीठ टाकायचं. ते पण आपल्याला अंदाजेच टाकायचं. मी इथे 2 चमचे टाकलं. कच्चा बटाटा खिसून टाकला. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, मीठ, तिखट हे चवीप्रमाणे टाकायचं आणि सगळं हे एकदा मिसळून घ्यायचं. यामध्ये जर आपण थोडंसं दही टाकलं तरीसुद्धा चालतं आणि पाण्याने तिंबून घ्यायचं. प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापून घ्यायचं, मध्ये छिद्र पाडायची आणि तव्यावर टाकायचं. खरपूस तेल सोडून भाजून घ्यायचं. उपवासाचे अगदी हेल्दी आणि चविष्ट अशी आपले थालीपीठ तयार होतात. हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव मला शेअर करा.